आज मी बनवली आहे कोबीची भाजी. तर ही कोबीची भाजी बनवताना मी कांदा लसूण कशाचाही वापर केला नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली. 1 चमचाभर हळद घालून घेतली त्याच्यामध्ये. 1 चमचाभर धना पावडर घातलेली आहे मी आणि थोडीशी लाल तिखट घातलेली आहे. लाल तिखट मिक्स करून झाल्यानंतर कोबी धुवून घेतला आणि कोबी धुवून घेतल्यानंतर कोबी ह्याच्यामध्ये घालून घेतला. तर माझ्या नणंदबाई आहेत त्या अशाच भाजी करतात, कारण गुरुचरित्र पारायण त्या करतात. त्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला कांदा लसूण अजिबात खात नाहीत. मग 8 दिवस ही अशीच भाजी करून खातात बिना कांदा लसणाची. आणि म्हणून मी सुद्धा अशीच भाजी केली. तर खूप छान झाली भाजी. वरून थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं, मीठ घातलं आणि नंतर झाकून एक वाफ काढून घेतली. त्याच्यानंतर बघू शकताय तुम्ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी आहे ती जास्त शिजलेली पण चांगली लागत नाही. थोडी कच्ची असते तेव्हाच खूप छान लागते आणि मस्त अशी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.